लक्षवेधी होती? कोकणाच्या संदर्भात खास करून सिंधुदुर्गाच्या संदर्भात ही लक्षवेधी होती. 42,000पेक्षा जास्त हेक्टर ही वनसंज्ञा लादण्यात आलेली आहे आमच्या जिल्ह्यावर. असे अनेक हेक्टर जमिनी म्हणजे मी जेव्हा मंत्री महोदयांना सांगितलं की हा जो 42,242 हेक्टरचा जो काही फिगर आणला आहे तो कुठल्याही शासकीय कार्यालयातून आलेला नाही. याला त्याला विचारून आलेला आहे, कारण का वन विभागाकडे ह्याची कसली नोंद नाही, प्रशासनाकडे महसूल विभागाकडे ह्याच्याबद्दल कसली नोंद नाही. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा नोंदच नसेल तरीसुद्धा वनसंज्ञा जी आहे, जिथे वनं लागलेली आहेत सातबाऱ्यांवर, असे जवळपास 300पेक्षा जास्त गावं त्याच्यामध्ये आलेली आहेत. आम्ही डेव्हलपमेंटच करू शकणार नाही, दुरुस्ती करू शकणार नाही. आणि मुळात सर्वात गंभीर ह्या विषयाचं मला मला आश्चर्यच वाटलं की सरकारकडे नोंद नव्हती त्या विषयाची. अनेक सातबारे जेव्हा आम्ही काढले तेव्हा आम्हाला वने ह्याची नोंद भेटली. अनेक रस्ते बनू शकत नाही, त्याच्यामध्ये देवळं दुरुस्ती मिळू शकत नाही. पंतप्रधान आवास योजनेमध्ये काही घरकुलं सँक्शन झालेली आहेत, ती आम्हाला बनवून मिळत नाही, कारण का वन खातं परवानगीच देत नाही. तर वन खात्याने आणि महसूल खात्याने मिळून आता एक जॉईंट इंटरव्हेन्शन सुप्रीम कोर्टामध्ये करणार आहे असं सन्माननीय महसूल मंत्र्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. लवकरात लवकर आम्ही टाईम बाउंड प्रोग्राम मागितला की तुम्ही आम्हाला टाईम बाउंड प्रोग्राम द्या की आम्हाला तुम्ही कधीपर्यंत हे करून देणार. कारण का सॅटेलाईटच्या आधारावर ही नोंद झाली होती अनेक वर्षांपूर्वी, 40-42 वर्षापूर्वी. आता तेव्हापासून ते आत्तापर्यंत तीच नोंद ही फरफटत चाललेली आहे. त्याचा फटका आमच्या कोकणाच्या विकासाला बसतो. आम्ही 5.5 लाख हेक्टर हे आमचं क्षेत्रफळ जिल्ह्याचं आहे आणि आरक्षणं जर बघितली वेगळी वन खात्याच्या माध्यमातून पडलेली, ही 2.5 लाखाच्या वर गेलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये आम्ही डेव्हलपमेंट कशी करायची, दुरुस्ती कशी करायची, आमच्यासमोर आता प्रश्न पडलेला आहे. विकास कामं मिळूनसुद्धा आम्ही इम्प्लिमेंट करू शकत नाही. आणि म्हणून आता सरकारकडे जी मागणी केली आहे त्याच्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये आता दोन्ही विभाग मिळून इंटरव्हेन्शन करणार आहेत, एक वेगळी याचिका टाकणार आहेत असं आम्हाला महसूल मंत्र्यांनी सांगितलं आहे. वनमंत्री सभागृहामध्ये असूनसुद्धा त्यांनी काही त्याच्यावरती उत्तर दिलेलं नाही. फक्त महसूल मंत्र्यांनी जो शब्द दिला आहे त्याच्यावरती आता येणाऱ्या काही काळामध्ये ह्या सगळ्या वनजमिनीतून वगळण्यासाठी जी काही प्रोसिजर सुरू करायची आहे ती आता येणाऱ्या काही काळामध्ये स्वतः महसूल मंत्री बोललेत, आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये ते पिटिशन फाईल करू. सर, पण यामध्ये आता पाहिलं तर वन विभाग आणि महसूल विभाग दोघांचीही संयुक्त जबाबदारी असेल. महसूल मंत्री उत्तर देतात, वनमंत्री मात्र शांत राहतात. विशेष करून त्यांची भूमिका असेल, कारण वन आरक्षण काढायचं म्हटलं तर नेहमी आपण बघितलं असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल, थोडासा आखूड भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पर्यावरणाच्या दृष्टिकोनात. तर याच्यामध्ये सुवर्ण मध्य कसा काढता येऊ शकतो? ह्याच्यामध्ये झालं आहे काय, आमचाही तोच विषय होता की याच्यावरती वनमंत्री सभागृहात असूनसुद्धा काही बोललेले नाहीत. महसूल मंत्री महोदयांनी सगळी उत्तरं दिलेली आहेत आणि सुप्रीम कोर्टाचा दाखला दिलेला आहे. आम्हालाही माहिती आहे सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागेल, पण काही लोकांना नोटिसासुद्धा आलेल्या नाहीत. ज्यांना नोटिसा आलेल्या नाहीत त्यांच्या तरी जमिनी वगळा, त्याच्यासाठी काही सुप्रीम कोर्टात जायची काही गरज नाही. असे अनेक नोंद आहेत, त्याच्यासाठी रिसर्वेची आम्ही मागणी केलेली आहे. ती मागणी आता ते म्हटलेत की आम्हाला कोकण विभागाची वेगळी मिटिंग देणार आहेत. महसूल आणि वन खातं एकत्र करून आम्हाला सगळ्या आमदार आहे म्हणजे ज्यांच्या ह्या विषयाशी संदर्भ आहे अशा सगळ्यांना घेऊन ते त्याच्यावरती तोडगा काढणार आहेत. लवकरात लवकर ती विभागीय मिटिंग देणार आहेत. पण वन खाते याच्यावरती काहीच बोलायला तयार नाही, हे माझ्यासाठी आश्चर्य आहे. सातत्यानं तुम्ही याआधी वनप्राण्यांचा विषय मांडताय, आता तुम्ही हा वेगळा विषय मांडताय. वन खात्याची निगडीत असताना सत्तेतले म्हणजे महायुतीत असताना सुद्धा वनमंत्री काहीच त्याला रिस्पॉन्स देत नाही. नाही, मला म्हणून मी म्हटलं की मला आश्चर्य वाटतं आहे की सभागृहात असूनसुद्धा मी तर असाही आक्षेप घेतला की हा जो फिगर आहे 42,242 हा मी जनरेट केलेला आहे. वन खात्याकडून मिळालेला फिगर नाही आहे किंवा महसूल विभागाकडून मिळालेला फिगर नाही, हा मी जनरेट केलेला आहे. मग सरकार मला त्याच्यावरती उत्तर कसं देतं आहे जेव्हा जनरेट मी केलेलं आहे? ह्याच्यावरती सुद्धा मी प्रश्न उपस्थित केले. वन खातं त्याच्यावरती काहीच बोललेलं, त्यांच्याकडे नोंदीच नाही आहेत. मुळात त्यांच्याकडे नोंदी नसल्यामुळे हे सगळी अडचण आहे. सर्वे करण्यामध्ये लक्षात येईल की कोकणातल्या किती जमिनी ह्या वन खात्याखाली आहेत आणि किती जमिनी सॅटेलाईटच्या माध्यमातून आमच्यावर लादल्या आहेत, त्याच्यातून वगळाव्यात.
आमची तीच मागणी आहे. पण वन खात्याने त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुढाकार घ्यावा. महसूल विभाग करतच आहे जे काय करायचं आहे, पण वन विभागाने तेवढंच गांभीर्य दाखवलं पाहिजे. सर एक वेगळा प्रश्न होता सर. आता थोड्या वेळापूर्वीच आव्हाडे आमदार जे आहेत त्यांच्या मुलीचं आणि लग्नपत्रिका वाटण्याचा प्रकार सुरू होता आणि त्यावेळी भास्कर जाधव यांनी त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. थेट सरकारचा बाप काढलेला आहे. सचिन कल्याण शेट्टी भाजपचे आमदार ते देखील त्यांना भिडले होते. शाब्दिक चकमक देखील झाली. हा विषय आत्ताच माझ्या कानावर आला. कुठल्याही सदस्याला कॉरिडॉरमध्ये काय चाललं आहे ह्याच्यावरती जर आक्षेप असेल तर त्यांनी तक्रार करावी रीतसर. कोणाचाही बाप काढावा ही पद्धत बरोबर नाही. आपण डिग्निटी, डेकोरम ह्या सगळ्या विषयाला फॉलो करणारी लोक आहोत. कॉरिडॉरमध्ये कोण आपलं काही इश्यू घेऊन आला असेल, खाजगी असेल, काही असेल, ह्या भाषेमध्ये त्याला उडवणं हे काय बरोबर नाही, योग्य नाही. रीतसर ते ज्येष्ठ सदस्य आहेत भास्करराव जाधव साहेब, त्यांनी रीतसर तक्रार, त्यांना सगळे नियम कायदे माहिती आहेत, त्यांनी रीतसर तक्रार करायला पाहिजे जर त्यांना कुठला विषय जर आक्षेपार्ह वाटला असेल तर. सर एक मालवणीमधला प्रकार आहे. आपल्याकडे बंदी असताना हत्या गोमांस विक्री मोठ्या प्रमाणात केली जात होती. सोशल मीडियाने असा व्हिडिओही आता समोर आणलेला आहे. मी या विषयावर सभागृहामध्ये मला वाटतं राज्यपालांच्या अभिभाषणावर बोललो सुद्धा आहे. गोहत्या ही बंद व्हावी महाराष्ट्रामध्ये. एकही गाय मारली जाऊ नये महाराष्ट्रामध्ये. ह्याच्यासाठी मोका कायदा आहे, पण तो इम्प्लिमेंट कधी होणार ह्याच्यासाठी मी सातत्याने सभागृहामध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा मी हा प्रश्न उपस्थित करतो. त्याच्यावरती आम्हाला उत्तर मिळतात की हे लवकरात लवकर बंद होईल. आम्ही सरकारवर विश्वास ठेवतो, पण गोहत्या ही बंद झालेली नाही महाराष्ट्रामध्ये. ही कधी बंद होणार ह्याच्यासाठी पाठलाग आम्हीसुद्धा करतो आहे. विनाकारण गोरक्षकांना त्याच्यामध्ये केसेसमध्ये अडकवलं जातं. असं असताना हे सगळं थांबलं पाहिजे. मला वाटतं लोकशाही चॅनलनीच ह्याची बातमी सर्वात पहिली केली होती आणि मला फोन देखील मी त्याच्यावर फोनही दिलेला आहे. हे बंद व्हावं याच्यासाठी आम्ही सगळे आग्रही आहोत ना. त्याच्यामध्ये वेगळं काय, हे बंदच झालं पाहिजे. मुंबई महापालिकेच्या ठाकरे यांच्या संदर्भामध्ये कुठेतरी स्वीकृत नगरसेवकावरून मनसेमध्ये नाराजी होती. त्याला अनुसरून आता मनसेनं जी स्थायी ज्या समितीच्या प्रभाग समितीच्या निवडणूक आहेत त्यामध्ये तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे ठाकरे गटाला याचा भाऊ तो त्यांचा आपसातला विषय आहे. ते बॉल बॅट खेळतात, मी काय खेळणार त्याच्यात. ते आपसात बघून घेतील. सर आज विधानसभेमध्ये नागपूरच्या काटोलमधल्या स्फोटाच्या संदर्भात चर्चा झाली होती. मालक अद्यापही या ठिकाणचे फरार दिसून येत आहेत. त्याच्यावरती अध्यक्ष महोदयांनी रुलिंग दिलेली आहे. एक वेगळी सिटिंग, एक वेगळी चर्चा या सगळ्या विषयांमध्ये त्यांनी घ्यायचं ठरवलेलं आहे. मला वाटतं गुरुवार किंवा शुक्रवार तो दिवस त्यांनी निवडलेला आहे. त्याच्यावरती एक सविस्तर चर्चा करून त्याच्यामधला मार्ग काढतील असं अध्यक्ष बोललेत. सर नवी मुंबईमधल्या डान्स बार प्रकरणात देखील मोठी चर्चा घडलेली होती. विधानसभेमध्ये आपण मुख्य मराठीने व्हिडिओ केले. काल एका सफाई कर्मचाऱ्याने निर्भया पथकातील वाहन घेऊन धिंगाणा घातलेला होता. तो मध्यधुंद अवस्थेत देखील होता. त्यामुळे नवी मुंबईतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जातो. डान्स बार असेल, ऑनलाईन लॉटरी देखील मोठ्या प्रमाणात अवैध प्रमाणे हे सगळे विषय सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. ह्याच्यामध्ये दुमत नाही. जिथे काय चालू असेल, जिथे रेड पडतात, जिथे काय असे प्रकार सुरू असतील त्याच्यावरती सरकार दखल घेईल आणि योग्य तो मार्ग काढेल. सर हिंदी में एक पॉलिटिकल सवाल था. आज रोहित पवार ने फिर एक बार किया. उनका कहना है कि जब 2020 मुख्यमंत्री के तौर पर एकनाथ शिंदे दावोस दौरे पर जा रहे थे तब ईरान और इराक के एयर स्ट्राइक की परमिशन नहीं ली गई थी और इसी VSR कंपनी ने वहाँ पर इलीगल तरीके से अपना प्लेन उतारा था. वहाँ पर उन्होंने चेतावनी दी थी कि अगर प्लेन वापस नहीं गया तो ये प्लेन गिरा देंगे. रोहित पवार जी जो बातें कर रहे हैं आजकल, एविएशन एक्सपर्ट बन चुके हैं वो, तो इसके लिए उनको जो कुछ जानकारी होगी वो फॉर्मल अथॉरिटी के पास देना. देखिए मीडिया में बोलना बहुत आसान है. फॉर्मल अथॉरिटी के पास अगर जाना है तो उनको जाना चाहिए. अगर इतने वो एविएशन एक्सपर्ट बन चुके हैं, अभी सिर्फ पायलट बनना बाकी है उनका, बाकी सारा हो चुका है. उनको वो करना चाहिए ना. आप अभी CBI के पास ऑलरेडी वो केस अजीत दादा की है, फिर भी FIR लेने के लिए वो जो कर रहे हैं, प्रयास कर रहे हैं, ठीक है. वो उनका अजीत दादा के प्रति प्यार होगा, श्रद्धा होगी, वो सब सही है. पर आपको अगर कोई टेक्निकल जानकारी मिलती है तो उसको फॉर्मल अथॉरिटी के पास देना चाहिए, ये मेरा मानना है. कहना है कि CBI की जांच
उनको मैं करेक्ट करता हूँ। सुशांत सिंह राजपूत की जो इंक्वायरी चालू हुई थी, सबकी मांग ये थी कि वो सीबीआई के पास जानी चाहिए। सीबीआई को तभी के मुख्यमंत्री जो उद्धव जी ठाकरे जी थे, उन्होंने परमिशन नहीं दिया था। 60 डेज के बाद सीबीआई महाराष्ट्र में आई थी, आपको अगर याद हो तो उनकी वो जानकारी गलत है। सुशांत सिंह राजपूत की केस सीबीआई के पास 60 डेज के बाद गई थी, इमिजिएटली नहीं गई थी। उनके पास जो जानकारी गलत है। सर, एकनाथ शिंदेच्या प्रवासासंदर्भात रोहित पवारांनी काही प्रश्न उपस्थित केले की तेव्हाचे विरोधी मला असं वाटतं की आता रोहित पवार जी हे एव्हिएशन एक्सपर्ट झालेले आहेत, त्यांनी जो काय मुद्दा उपस्थित केला आहे त्यांनी टेक्निकल अथॉरिटीकडे हा विषय दिला पाहिजे। आता ते जे काय म्हणतायत की असं झालं तसं झालं, तुम्ही द्या ना फॉर्मल अथॉरिटीकडे, कोणी थांबवलं तुम्हाला? ठीक आहे, तुमची श्रद्धा आहे अजितदादांवर, तुमचं प्रेम आहे, सगळं ठीक आहे। आता तर वाटतं फक्त रोहित पवारांना पायलट बनायचं शिल्लक राहिलेलं आहे। बाकी सगळी ट्रेनिंग त्यांनी पूर्ण केलेली आहे एव्हिएशन सेक्टरची। आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही टेक्निकली जर तुम्ही साऊंड आहात, टेक्निकली तुमच्याकडे सगळी हे आहे माहिती, तुम्ही फॉर्मल अथॉरिटीकडे जा ना। सीबीआयकडे केस ऑलरेडी आहे। असं असताना तुमच्याकडे जे आता जसं आमच्याकडे कुठली माहिती असेल कुठल्या केसबद्दल, तर सीबीआय आता आम्हाला बोलवतं किंवा आम्ही रिक्वेस्ट करतो की आमच्याकडे जी माहिती आहे ती तुम्ही घ्या। आता काय देशाचा कायदा आणि प्रोटोकॉल हे सगळं रोहितजींना माहिती आहे, तुम्ही द्यायला पाहिजे तुमच्याकडे कुठली माहिती असेल तर। हे फक्त मीडियामध्ये बोलणं सोपं आहे। धन्यवाद।